मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलेली आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात। बघा, कोपर्डीचा खटला अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। राज्य सरकार त्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करते। शिवाय मराठा विद्यार्थ्यांना 605 कोर्सेसमध्ये स्कॉलरशिप देणार आहोत असे महत्त्वाचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। या 605 कोर्सेसमध्ये मुस्लिम विद्यार्थी देखील आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलेले। काय म्हणाले मुख्यमंत्री आपण ऐकू। माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहाला आणि आपल्या सर्वांना विदितच आहे की मराठा समाजाचा आज एक मोठा मोर्चा विविध मागण्यांच्या संदर्भात मुंबईमध्ये आला होता। या सभागृहाच्या भावना देखील त्या मोर्चाच्या बाजूनेच होत्या। आला आहे या सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या भावना देखील मोर्चाच्या मागण्यांना समर्थन देणाऱ्या किंवा मोर्चाच्या बाजूनच होत्या। आणि मोर्चाचं एक मोठं डेप्युटेशन डेलिगेशन भेटण्याकरता आलं होतं। त्यामध्ये काही ज्येष्ठ मंत्री, माननीय विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षातले ज्येष्ठ नेते असे सगळे आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो। आणि प्रामुख्यानं ज्या विषयांवर चर्चा झाली त्या संदर्भातलं एक छोटंसं निवेदन मी या ठिकाणी करतोय। त्यामध्ये कोपर्डीच्या प्रकरणाच्या संदर्भात तीव्र भावना या व्यक्त करण्यात आल्या। त्यावेळी मी गोष्ट लक्षात आणून दिली की कोपर्डीच्या संदर्भात 5 महिन्यामध्ये स्पेशल कोर्ट तयार करून राज्य सरकारच्या वकिलांनी म्हणजे श्री उज्ज्वल निकम साहेबांनी 31 साक्षीदार संपवून पूर्ण कामकाज संपवलं। त्यानंतर हा खटला थोडा डिले व्हावा या दृष्टीनं आरोपींकडनं काही टॅक्टिक्स केल्या गेल्या। त्यांचे वकील गैरहजर राहिले। एकदा त्यांच्या वकिलाला 19,000 रुपयाचा दंड झाला, दुसऱ्यांदा 2,000 रुपयाचा दंड झाला। आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अधिकचे साक्षीदार आम्हाला तपासायचे आहेत अशा प्रकारचा अर्ज केला, ज्याच्यामध्ये माझ्यासहित अनेक नावं त्यांनी दिले, जे केवळ डिलेइंग टॅक्टिक्स होतं। कोर्टाने तो अर्ज देखील नामंजूर केला आणि तो अर्ज नामंजूर झाल्यानंतर ते हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने एक साक्षीदार तपासण्याची त्यांना परवानगी दिलेली आहे। तो साक्षीदार तपासल्यानंतर हे अंतिम हा जो खटला आहे तो अंतिम याला म्हणजे शिक्षेच्या आर्ग्युमेंटकडे त्या ठिकाणी जाईल। त्यामुळे राज्य सरकार आणि श्री उज्ज्वल निकम साहेबांनी अतिशय कमी वेळामध्ये हा करण्याचा प्रयत्न केलाय। याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती इतकी मोठी शिक्षा असल्यामुळे कोर्टाला देखील प्रोसेस त्याची पूर्ण करावी लागते। दुसरं, त्या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाकडे आता उच्च न्यायालयाने ते पाठवलंय। राज्य सरकारने देखील हे स्पष्ट केलं की आरक्षणाकरता राज्य सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे। गेल्या सरकारनं अध्यादेश काढला होता, या सरकारनं त्याला कायद्यात परिवर्तित केलं, पण माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली। पण ती स्थगिती दिल्यानंतर त्या संदर्भात कोर्टामध्ये केस झाल्यानंतर मागासवर्गीय आयोगाकडे तो पाठवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला। मागासवर्गीय आयोग गठीत झाला। मागासवर्गीय आयोगाकडे तो गेलेला आहे। आपण जे काही आपल्याकडचा डेटा आहे तोही पाठवलेला आहे। आज या निमित्ताने मी मोर्चातल्या लोकांना हे आश्वस्त केलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाला ही विनंती करण्यात येईल की टाइम बाउंड पद्धतीनं मागासवर्गीय आयोगाने त्यांचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर करावा, जेणेकरून आपल्याला हे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाजाला देता येईल। शिष्यवृत्ती आपण लागू केली होती छत्रपती शाहू महाराज योजनेच्या अंतर्गत। त्यामध्ये 35 कोर्सेस करता आपण ही शिष्यवृत्ती लागू केली होती। त्यात मागणी अशी होती की ओबीसींकरता जेवढ्या कोर्सेसची सवलत आहे ती सर्व कोर्सेस या ठिकाणी लागू करावे। तोही निर्णय राज्य सरकारने घेतला आणि सर्व 605 कोर्सेस करता शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतलाय। आणि जी 60% अट होती ती देखील काढून टाकण्यात आलेली आहे। त्यामुळे 50%ची अट आता राहील, 60%ची अट ही त्यामध्ये राहणार नाही। ती आहे ओबीसीला आहे, जी ओबीसीला आहे तीच अट, ओबीसी प्रमाणेच। म्हणजे काही कोर्सेसला ती 50%ची आहे, काहीला कमीची आहे। ती जी काही अट आहे ती राहणार आहे। ऍडमिशन मिळण्यासाठीच आहे ती। म्हणजे ती याचीच ऍडमिशनचीच अट आहे, ती वेगळी अट नाही आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकता यावं याकरता हॉस्टेलची निर्मिती करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे। आणि त्यासोबत त्याला वन टाइम ग्रँट म्हणून बांधकामाकरता 5 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे देण्यात येतील।
अशा प्रकारचा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे। बार्टीच्या धर्तीवर मराठा समाजाच्या विविध बाबींचं संशोधन करून त्या संदर्भात वेगवेगळ्या योजना सुरू करण्याच्या संदर्भातली एक मागणी होती। त्या संदर्भात सारथी हे आपण सुरू केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून तिथं उपस्थित आहेत मुख्यमंत्री। आता जे तिथं बोलणार हे रेकॉर्डवर जाणार आहे आणि ते त्याला बांधील असणार आहे। मोर्चाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे, तरी सगळ्यांनी आपण बघतोय आझाद मैदान परिसरामध्ये एकवटलेलं मराठा समाजाचं हे भगवं वादळ आसपासचा सर्व परिसर व्यापून टाकतंय। आपण बघतोय मुंबईमधल्या या ऐतिहासिक परिसराला मराठ्यांनी वेढलंय। राज्य सरकार या की एक चांगली गोष्ट एक घडलेली आहे, ती म्हणजे इथं कोण सत्तेत आहे आणि कोण सत्तेत नाही आहे हा विषय नाही आहे। आपला सगळ्यांचा मराठा समाजाचा सर्वांचा आक्रोश पाहून आपली मोर्चाची धार बघून सगळे मराठा समाजातले सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले आणि इथं स्वतः नितेश राणे सुद्धा इथं आलेले आहेत, आमदार नरेंद्र पाटील सुद्धा आलेत। इथं कोणी पक्ष म्हणून आलेलं नाहीये। माझी विनंती आहे जेवढं शक्य होईल तेवढं आम्हाला काय घ्यायचं होतं ते आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न केलाय। माझी विनंती आहे कुठेही गालबोट लागण्यासारखं काही काम करू नका। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।